परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषद व 20 पंचायत समिती गणाच्या निवडणूक संपन्न झालेल्या आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, भाजप पक्षाचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाने घवघवीत यश संपादित करत जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषदपैकी 6 जिल्हा परिषदेवर या ठिकाणी भाजप पक्षाचा झेंडा रावलेला. तसेच परभणी जिल्ह्यात देखील भाजप पक्षाने या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षासाठी लागणारे मताधिक्य देखील पूर्ण केले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जिंतूर तालुक्यातील सर्वात महत्वाचा सर्कल म्हणून या ठिकाणी आडगाव बाजार सर्कल, जे की एसटी प्रवर्गासाठी आरक्षित होती आणि पहिल्यांदाच इतिहासात आडगाव सर्कल मधून किंबहुना या जिंतूर तालुक्यातून एक सुशिक्षित असा डॉक्टर या सर्कल मधून विजयी उमेदवार डॉक्टर देवराव कराळे यांच्याशी संवाद साधणार आहोत. स्टार न्यूजच्या माध्यमातून आपला खूप खूप अभिनंदन की आपण सर्कल मधून भाजप पक्षाकडून निवडून आलेले आहात. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, आता आपण विजय प्राप्त केलेला आहे. सर्वप्रथम परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर, त्याचबरोबर राजकारणातील चाणक्य आमचे आधारस्तंभ माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मला आडगाव सर्कलमधून उमेदवारी जाहीर केली होती. त्याचबरोबर बोर्डीकर साहेबाच्या आशीर्वादाने, दिदीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या प्रेमाने जे मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे जनतेने मला, तो खूप भरघोस प्रमाणात मिळालेला आहे. सर्वाधिक मताधिक्याने मला निवडून दिले जनतेने, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्कलचा म्हणजे आडगाव सर्कलचे जे रोड्स आहेत, जे रस्ते आहेत, हे यांची परिस्थिती खूपच बिकट आहे. ते रस्ते कसे चांगल्या प्रतीचे बनतील, चांगले क्वालिटीचे बनतील यावर माझा भर असणार आहे. त्याचबरोबर आमच्या सर्कलमधील शाळा, मी ज्यावेळेस प्रचारासाठी गेलो त्यावेळेस प्रत्येक शाळेची पाहणी केली. बऱ्याचशा शाळा ह्या एवढ्या काही व्यवस्थित दिसल्या नाही, तिथं सुखसुविधा नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी केल्यानंतर माझ्या लक्षात आले की शिक्षणावर भर देणे खूप गरजेचे आहे. आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मी सर्वप्रथम ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटलायझेशन कसं करता येईल, तिथली विद्यार्थी संख्या कशी वाढवता येईल यावर भर देणार आहे. तिथं सगळ्या सुखसुविधा कशी येतील यावर भर देणार आहे. त्याचबरोबर विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल आणि रस्त्याचा प्रश्न असेल, हे तिन्ही गोष्टीवर मी भर देऊन ह्या सगळ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि समाजाला दाखवून देईल की एक सुशिक्षित उमेदवार जर असेल तर आपल्या सरकारचा विकास कसा केला जातो आणि कसा होतो हे मी नक्की समाजाला आणि विरोधकांना पण दाखवून देईल. त्याचबरोबर स्टार प्रचारक महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांची सभा इटोली इथे झाली होती. त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेले आहे की या सर्कलसाठी कुठल्याही निधीची मी कमतरता पडू देणार नाही. यासोबतच पालकमंत्री आणि आपले लाडके महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या सहकार्यातून आपण या सर्कलचा सर्वांगीण विकास करू असे मी तुम्हाला शाश्वती देतो. आदिवासी समाजाच्या अशा कोणकोणत्या अशा समस्या ज्या आपण सोडविणार आहात? आमच्या आदिवासी समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाहीये. त्याचबरोबर त्या आदिवासी वाड्यांवर रस्ते नाहीयेत, नाल्यांची व्यवस्था नाहीये, फुलवाडीमध्ये पुलाची व्यवस्था नाहीये. तर ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी पुरवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर काही वाड्या आहेत, काही छोट्या छोट्या वस्त्या आहेत, तिथं लाईटची व्यवस्था बरोबर नाहीये, तर ती पण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी सन्माननीय पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की डॉक्टर साहेब, आपण ह्या सगळ्या असुविधा ज्या आहेत ह्या दूर करूयात आणि माझं सहकार्य पूर्ण तुम्हाला राहील, असा त्यांचा शब्द आहे. आणि आम्ही सर्वजण मिळून ह्या सरकारचा कायापालट करू एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. डॉक्टर साहेब, या ठिकाणी आडगाव सर्कल मधून आपण बघितलं तर बहुतांश ओबीसी वर्ग मतदार जास्त होतं. या लोकांसाठी तुमचं विजन काय राहणार आहे? आडगाव सर्कल हे असं सर्कल आहे की जिथे ओबीसी बहुसंख्या आहे. मग त्याच्यामध्ये वंजारी समाज असेल, बंजारा समाज असेल, वाणी समाज असेल, एससी समाज असेल, सगळ्या समाजांनी भरलेलं हे सर्कल आहे. आणि प्रत्येक समाजासाठी बऱ्याचशा योजना, 120 योजना आहेत. ह्या बऱ्याचशा योजना आहेत, जसं मग ती घरकुल योजना असेल, तुमची पाण्यासाठीच्या योजना आहेत बऱ्याचशा, त्याचप्रमाणे शेतीमध्ये कृषी पंप असेल, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना असेल. या ज्या योजना आहेत ह्या योजना त्यांच्यापर्यंत काही प्रमाणात पोहोचल्यात, काही प्रमाणात पोहोचल्या नाहीत. त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर
त्यांचे बेसिक काही प्रश्न असतील, विविध प्रश्न असतील, ते प्रश्नही सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण सर्कल मधून विजय झाला, परंतु सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्यावर एक दोन टीका केल्या जात होत्या. प्रामुख्याने एक हा बाहेरचा उमेदवार आहे आणि दुसरा हा असा की विजय झाल्यानंतर भाजप पक्षाच्या उमेदवार डॉक्टर कराळे यांनी प्रचंड पैशाचा वापर करून ते जिंकलं असा विरोधकांचा आरोप आहे. सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की एकमेकावर टीका करणं किंवा असे वेगवेगळे मुद्दे उचलणं हे राजकारणाचा एक भाग आहे. दुसरी गोष्ट ही की मी जिंतूर तालुक्यामध्ये 15 वर्षापासून प्रामाणिक आरोग्य सेवा देत आहे. या माध्यमातून मी पूर्ण तालुक्यामध्ये मी सेवा दिलेली आहे. त्यामुळे मी बाहेरचा आहे हे म्हणणं त्यांचं पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट ही की आरोग्याच्या सेवेतून मी बऱ्याच जणांना परभणीच्या ठिकाणी पाठवणे असेल, तिथं कन्सेशन देणे असेल, माझ्याकडे काही सुविधा असतील त्या कमी पैशात करणं असेल, या वेगवेगळ्या मार्गाने मी त्यांच्या कामी आलेलो आहे. त्यामुळे जनतेचं प्रेम माझ्यावर आणि माझं जनतेवर प्रेम हे पहिल्यापासूनच आहे. राहिला प्रश्न पैशांचा, तर राष्ट्रवादीच्या ज्या सीटा निवडून आल्यात मग त्यांनी का तिथं पैसाच वाटप केलाय का, हा एक माझा त्यांना प्रश्न आहे. आणि मला नाही वाटत की आजकाल पैशांनी निवडणूक जिंकता येते, कारण तसं जर असतं तर मग बाकीच्या सीटा पण त्यांनी जिंकल्या असत्या पैशांनी, परंतु तसं झालेलं नाहीये. जनता एवढी सुज्ञ आहे, एवढी हुशार आहे की त्यांना माहित आहे की कुठला उमेदवार काय करू शकतो, कशी प्रगती करू शकतो. आणि माझा अप्रोच जो होता जनतेसोबत तो शिक्षणापासून झालेला आहे. मी सुरुवात शाळेपासून केली होती. त्यामुळे जनतेला हे कळून चुकलं होतं की हा उमेदवार सुशिक्षित आहे आणि आपल्या सर्कलचा जर विकास करायचा असेल तर सुशिक्षित माणूसच चांगला राहील, हा जनतेला कळतंय आणि त्यांनी ते मतदान स्वरूपातून दाखवून दिलेलं आहे. यांनी हारल्याच्या नंतर काय आरोप करतात याला कुठलाही बेस नाहीये. मला नाही वाटत की त्यांच्या या बेसला काही आधार आहे किंवा काय. आणि पहिली गोष्ट, दीदीकडे मंत्रीपद आहे, दीदीनं भरपूर विविध योजना त्याचबरोबर विकास कामे त्या सर्कलमध्ये केलेली आहेत आणि त्याच्या आधारावर लोकांनी मला निवडून द्यायला आहे. हे जे आरोप लावलेत हे पूर्णपणे खोटे आहेत. डॉक्टर साहेब, आपल्याकडे तुमच्यावर एक आरोप केला जातो विरोधकाकडून की हा डॉक्टर आहे, हा म्हणजे त्यांच्यासाठी एक मिनिटाची किंमत असते आणि सर्कल एवढा मोठा आहे आणि सर्कल मध्ये हे 5 वर्ष तुमच्या समोर हा माणूस दिसणार नाही असा त्यांचा आरोप आहे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? बघा काय आहे की हे हॉस्पिटल आहे, इथे डॉक्टर लागणार हे बरोबर आहे, परंतु इथं मीच असावं असं काही नाहीये. मी दुसरा डॉक्टर इथं अपॉइंट करणार आहे आणि माझे 24 तास दिवसाचे हे जनतेसाठी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे एक ऑफिस असेल, त्या ऑफिसमध्ये मी स्वतः जनतेसाठी 24 तास अवेलेबल असणार आहे. माझे काही वेगवेगळ्या कामासाठी माणसं नेमलेली असतील तेही जनतेच्या कामासाठी तयार असतील. आता ते पडलेत त्यामुळे त्यांचं हा रडकुंडीचा डाव आहे. ते काही ना काहीतरी आरोप करणं आणि आपले हार लपवणं यासाठी हे सगळे आरोप लावत आहेत आणि या आरोपांना कुठलंही बेस नाहीये. राहिला प्रश्न माझा, तर मी जनतेसाठी कुठेही कमी पडणार नाही याची मी शाश्वती देतो. परभणी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी भाजप पक्षाचा झेंडा जिल्हा परिषदेवर लावला जाणार आहे आणि त्यातच या ठिकाणी पालकमंत्री नामदार मेघना दीदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारिणी पण निवडणार आहेत. मग आता एक आपण सुशिक्षित माणूस आहात, एक आदिवासी समाजाचे एक नेते म्हणून तुमची ओळख आहे, मग आता या ठिकाणी आपल्या सभापती पद मिळणार का? परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादीदी बोर्डीकर, त्याचबरोबर माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि पक्ष जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असणार आहे. आमच्या पक्षामध्ये पक्ष जो निर्णय घेईल तोच आम्ही मान्य करतो आणि त्याच्यावरच आम्ही चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल यावर विचार करतो. मला कुठल्याही पदाची लालसा नाही, पण जे पण मिळेल त्यामध्ये मी कशा प्रकारे चांगलं काम करू शकेल यावर माझा भर नक्की असणार आहे. शेवटी त्या सर्व मायबाप जनतेचे, पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर, त्याचबरोबर बोर्डीकर साहेब या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. थांबतो. आडगाव सर्कलच्या इतिहासात प्रथमच, तसेच या जिंतूरच्या या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या इतिहासात तिसरा उमेदवार असा आहे जे की 3719 मताधिक्याने प्रचंड मतांनी त्यांना जनतेने विश्वासाने मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांना विजय केलेले. दरम्यान आपल्या सार न्यूज सोबत त्यांनी आता संवाद साधलेला. त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही विकास कामासाठी मी कमी पडणार नाही. मग त्यामध्ये ओबीसी वर्ग असेल, बंजारा समाज असेल किंवा इतर सर्वच जाती धर्माच्या नागरिकांच्या प्रत्येक सुखादुखामध्ये मी सामील होणार आहे. तसेच शासनाच्या ज्या पण योजना आल्या त्या योजना मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हाच आहे की आडगाव सर्कल मधील विविध ग्रामीण भाग असेल, तांडा असेल, वाडी असेल, वस्ती असेल, या परिसरामध्ये रस्त्याची दुर्दशा
झालेली ती दुर्दशा ही पण मान्य करतो. मात्र महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचा नेतृत्व खंबीर असल्याने या ठिकाणी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. त्यामुळे सर्व विकास कामे करण्याचा माझा संकल्प आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, त्यांच्यावर आरोप केला जात होता की तुम्ही पैसे लावून निवडणूक जिंकला. त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी विरोधकांना रडण्याची सवय आहे आणि ते रडतात. जर मी पैसा लावून जर विजय झाला असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 उमेदवार निवडून आले, मग त्यांनी पण पैसा लावला का, असा त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे. भाजप पक्षाचा स्पष्ट बहुमत परभणी जिल्हा परिषदेवर झालेला, या ठिकाणी अध्यक्षपद हा भाजप पक्षाकडेच राहणार आहे. दुसरा महत्वाचा, हा आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून या ठिकाणी डॉक्टर देवराव कराळे यांच्याकडे बघितला जातो. मग त्यांना कोणतं सभापती पद मिळतो का, याकडे देखील जिंतूर तालुक्याचं लक्ष होतं. त्यावर प्रश्न विचारला असता. त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठी आणि नामदार तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब, राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर या सर्व मिळून ठरवित असतात की आम्हाला कोणाला कोणता पद द्यायचा, आणि पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली ती सांभाळण्यासाठी माझ्यामध्ये पूर्ण तयारी आहे. आणि जनतेच्या प्रत्येक येणाऱ्या 5 वर्षापर्यंत मी डॉक्टर आहे आणि मी माझ्या क्लिनिक मध्येच राहणार असा विषय नाही. ज्यांचा पण जो पण काम असेल तो तातडीने सोडविण्याचा 24 तास मी प्रयत्न करणार असल्याची शाश्वती यावेळी त्यांनी बोलताना दिलेली आहे. स्टार न्यूजच्या माध्यमातून आपण ही बातमी केलेली आहे. त्याबद्दल आपण सर्व प्रेक्षकांनी उत्स्फूर्त आतापर्यंत खूप प्रचंड प्रमाणात मला साथ दिलेली आहे. आपल्यातील तळागाळातील सर्वच राजकीय पटलावरील असेल, मग अपघात क्षेत्रातील असेल किंवा मग कोणत्याही क्षेत्रातील बातम्याचा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यामुळे जिंतूर स्टार न्यूज एकमेव चॅनल आहे जे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जिंतूरकरांना तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला नम्र विनंती करतो की आमचा स्टार न्यूजच्या नावानं फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम पेज असेल किंवा मग युट्यूब चॅनल असेल, या सर्ववर जाऊन निश्चितच आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जिंतूर स्टार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन रायपत्रे, अडसमी शेख अली, जिंतूर, परभणी. धन्यवाद.